नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर वंदना लेडीज फॅशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मी ह्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला फायनली अपलोड केलेली आहे. नसन पाहिली तर जाऊन बघा, तुम्हाला रिझल्ट नक्की कळेल. कारण थंबनेल खूप सुंदर आहे आणि याची फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान अशी आली. तर आपण अगोदर अस्तर कटिंग करून घेतलेली. आता आपण अस्तर कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करायची. मेन फॅब्रिकची कटिंग ही एकदम व्यवस्थित आली. थोडं पण कुठंही कमी जास्त काहीच झालेलं नाही. तर मी अगोदर बाही कटिंग करून घेतली. कारण मी ज्या वेळेस ब्लाऊज कटिंग केलेली त्याच्यामध्ये मी कटिंग बाहीची दाखवली नव्हती. तर अशा पद्धतीने मी बाही कटिंग करते. समजा 3.5ची बाही होती तर मी 4.5 इंच बाही घेतली आणि त्याच्यामध्ये मी कटिंग करून घेतली. आता मेन फॅब्रिकमध्ये आपल्याला लेस आलेली ब्लाऊज पिसाला. तर आपल्याला ती लेस उसवून लावायची असते. कारण आपण ज्या वेळेला आहे तशी पिसाची लेस जर लावली तर मागं पुढं होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकते. पण ज्या वेळेला आपण बाहीची लेस उसवून लावतो तरी समान लावली जाते. तर मी अगोदर बाहीची लेस उसवलेली. तर आपल्याला बाकीचं पॅटर्न जसं आहे तसंच ठेवायचं आहे. कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही. कारण मी कटिंगचा व्हिडिओ डायरेक्ट अस्तरवरच तुम्हाला मी अपलोड केला आहे. तर मी याचं अस्तर कटिंग कशी केली हे तुम्हाला मी दाखवले आणि मेन फॅब्रिकवर याची कटिंग कशी करायची हे पण दाखवते. कारण आपल्याला ज्यावेळेस आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करतो तर आपल्याला कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही. जे आपण अगोदर अस्तरवर कटिंग केली ती एकदम आपली फायनल कटिंग असते. कारण थोडासा फरक असतो. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपल्याला पेपर कटिंग झाल्याच्या नंतर कटोरीमध्ये वाढवावी लागते बाजूला आणि आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये पण आपल्याला 1 इंचाचा फरक घ्यावा लागतो. तर याच्यामध्ये तुम्ही नक्कीच बघा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी जो अपलोड केला आहे ह्या ब्लाऊजचा 32 छाती कटोरी ब्लाऊज कटिंग, तर याच्यामध्ये जाऊन बघा बदल किती वाटतात आणि आपला टाईम कुठं वाचला जातो. कारण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपल्याला तो एक टाईम जास्त होतो. आपण ज्यावेळेस डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतो त्याच्यानंतर मग फायनल आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करतो. तर आपल्याला 10-5 मिनटं तरी आपल्या वाचल्या जातात आपण जर डायरेक्ट अस्तरवर कटिंग केली तर. याची काळजी घ्या. आणि खूप सुंदर अशी कटिंग आली याची. आणि तुम्हाला जर याचे स्टिच व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. कारण भरपूर सारी मेहनत लागते. आता दिवाळी सीझन फुल चालू आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन आणि चांगले व्हिडिओ घेऊन येतोय. तर नक्कीच लाईक करत चला, म्हणजे आम्हाला कळेल का तुम्ही आमचं काम तुम्हाला कितीपर्यंत आवडतंय. तर अशा पद्धतीने जवळजवळ कटिंग झाली.